पुण्यपावन अशा या बन सावरगाव या नगरीमध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजित केलेली असणारी ही श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा थोडासा आवाज कमी करा. आज असणाऱ्या या कथेच्या बाबतीमध्ये आज सांगतीचा असणारा हा दिवस आहे. म्हणजे आज या ग्रंथाची आपल्याला सांगता करायची आहे. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर हा ग्रंथ फार फार विशेष स्वरूपामध्ये विस्तृत आहे. फक्त एवढंच आहे, 7 दिवसापर्यंत हा ग्रंथ मात्र संपत नाही. फक्त धावत्या वेगानं सांगण्याचा असणारा एक भाग आहे. आणि या ग्रंथाच्या बाबतीमध्ये एक भाग असा सांगितलेला आहे की ही कथा श्रवण करत असताना 7 दिवसापर्यंत असणारा जो भाग आहे, धावत्या वेगामध्ये आपण या ठिकाणी श्रवण करत असताना आज जी काही उर्वरित असणारी जी कथा आहे ती सुद्धा आपल्याला आज धावत्या वेगामध्येच असणारी या ठिकाणी पाहायची आहे. कालपर्यंत आपण जी कथा श्रवण केलेली आहे या कथेच्या बाबतीमध्ये श्रीकृष्ण भगवंत आणि रुक्मिणीचा असणारा विवाहाचा असणारा सोहळा या ठिकाणी आपण संपन्न असणारा केला. आज आपल्याला तिथून पुढली असणारी जी काही कथा आहे तो असणारा कथेचा असणारा भाग या ठिकाणी आपल्याला श्रवण करायचा आहे. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा असणारा विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर द्वारका नगरीला असणारे आले आणि आल्याच्या नंतर आनंदाच्या स्वरूपामध्ये असणारे राहू लागले. काही कालावधी झाल्याच्या नंतर, काही वर्षाच्या नंतर असणारं त्यांच्या पोटी एक पुत्ररत्न असणारे जन्माला आले. त्या मुलाचा असणारा नावाचा असणारा भाग आहे प्रद्युम्न नावाचा असणारा मुलगा तो जन्माला आला. त्या प्रद्युम्नाला जन्म झाल्याच्या नंतर 10 दिवस सुद्धा झालेले नव्हते. एक शंभरासुर नावाचा असणारा दैत्य होता. त्याला असं समजलं होतं की श्रीकृष्ण भगवंत आणि रुक्मिणीच्या पोटी जो मुलगा जन्माला येईल त्याच्या हातानं असणार आपलं मरण आहे असं त्याला समजलं होतं. म्हणून त्यानं 10 दिवस सुद्धा त्या लेकराला झालेले नव्हते. एक 5व्याचा असणारा भाग आहे. 5वीच्या दिवशी शंभरासुर नावाच्या दैत्यानं रुक्मिणीचा असणारा जो भाग आहे, जो महल आहे, तिथं त्या प्रद्युम्नाचा जन्म झाल्याच्या नंतर तो आतमध्ये असणारा आला आणि आपला असणारा जो शत्रू आहे, ज्याला शत्रू समजत होता, त्या प्रद्युम्नाला उचललं आणि समुद्रामध्ये असणारा नेहून टाकलं. समुद्रामध्ये नेहून टाकल्याच्या नंतर रुक्मिणी रडू लागली. श्रीकृष्ण भगवंत सुद्धा रडण्याचं असणारा नाटक करू लागले, कारण देवाला सगळी लीला माहिती होती. त्यावेळेला रुक्मिणीनं आणि श्रीकृष्ण भगवंतानं पूजा जर कोणाची केली असेल तो मुलगा परत येण्याकरता, तर ती पूजा केलेली आहे गणपती बाप्पाची. नामदेव महाराजांनी सुंदर स्वरूपामध्ये प्रमाणामध्ये वर्णन केलेलं आहे. कशी देवाच्या बाबतीमध्ये पूजा असणारी केली त्याचं सुंदर असणारं वर्णन केलेलं आहे. स्वर्धा सटवे रात्री मदनु शंभरे नेला, प्रद्युम्न समुद्रा माझी टाकिला, कै कृष्ण विघ्न हरू पूजिला, प्रद्युम्न आला रती सहित, प्रद्युम्न आला रती सहित, प्रथम नमन करू गजवदनु, प्रथम नमन करू गजवदनु, प्रथम नमन करू गजवदनु.
सटवे रात्री मदनु शंभरे नेला, प्रद्युम्न समुद्रा माझी टाकीला, तै कृष्णे विघ्न हरू पूजिला, प्रद्युम्न आला रती सहित. पुढं देवाच्या कृपेमुळं, गणपती बाप्पाच्या कृपेमुळं एक मासा आला. माशानं असणारा त्या प्रद्युम्नाला आपल्या पोटामध्ये असणारं गिळंकृत केलं आणि तो मासा कोळ्यांनी पकडला. कोळ्यानं पकडल्याच्या नंतर शंभरासूर नावाच्या दैत्याला असणारा तो भेट म्हणून दिला. त्या माशाला कट केलं. त्या माशाच्या पोटामधून बालकाचा असणारा जन्म. मायावती म्हणायची असणारी शंभरासूर नावाच्या दैत्याची असणारी ती दासी, स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये असणारी, काम करणारी, आणि ही मायावती म्हणजे प्रद्युम्नाची असणारी पत्नी. विशेष स्वरूपामध्ये सांगायचं म्हटलं तर कामदेवाची असणारी पत्नी म्हणजे रती. भगवान शंकरांनी तिसरा डोळा असणारा उघडलेला होता आणि त्या डोळ्यामधून जो अग्नीच्या असणाऱ्या ज्वाला बाहेर पडल्या होत्या त्याच्यापासून कामदेवाचं असणारं भस्म झालं होतं. त्या रतीनं भगवान शंकराला प्रार्थना केली होती, देवा माझे मालक जिवंत कधी होतील. त्यावेळेस भगवान शंकरांनी सांगितलं, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी तुझे मालक असणारे जन्माला येतील. त्या दिवसापासून ही मायावती रती आपल्या मालकाची जन्माची असणारी वाट पाहू लागली. लहानाचं मोठं करण्याकरता त्याला सुरुवात केलं. मोठं केल्याच्या नंतर अगोदर आईचं प्रेम दिलं आणि आईचं प्रेम दिल्याच्या नंतर पुन्हा मात्र हावभाव पत्नीच्या स्वरूपामध्ये करू लागली. प्रद्युम्नानं विचारलं, माता अगोदर तो लहानाचं मोठं करत असताना आईचं प्रेम दिलं आणि आता असं का नेमके हावभाव करते? त्यानं समजून सांगितलं, मालक तुम्हाला पूर्व इतिहास तुमचा असणारा माहिती नाही. त्या शचीनं संपूर्ण असणारा पाठीमागलचा इतिहास घडलेला सांगितला. नारद मुनीनं सुद्धा असणारं सांगितलं. आणि माया असणारी कशी निर्माण करायची, माया नष्ट कशी करायची, सगळी विद्या पत्नीनं आपल्या प्रद्युम्नाच्या बाबतीमध्ये मालकाला असणारी दिली. शंभरासूर नावाच्या दैत्याचा वध पुढं प्रद्युम्नानं असणारा केला. प्रद्युम्न आणि ती जी आपली पत्नी आहे रती, आनंदाच्या स्वरूपामध्ये मायावती हे द्वारका नगरीला आले. अनेक श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. तिथं ज्यावेळेला पत्न्यांनी, रुक्मिणीनं असणारं काही महिला मंडळींनी प्रद्युम्नाला पाहिलं, त्यावेळेला रुक्मिणी सुद्धा म्हणली, माझं जर लेकरू जिवंत असतं तर त्याचं वय एवढंच असतं. नारद मुनी आले. नारद मुनींनी समजावून रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी हे दुसरं तिसरं कुणाचंही मूल नाही किंवा हा पुरुष नाही, हा तुझाच असणारा बालक आहे. त्या सुनचा आणि श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये प्रद्युम्नाचा पुत्राचा रुक्मिणीनं असणारा स्वीकार केला. पुढं जी कथा सांगण्यामध्ये येते ती पहिला श्रीकृष्णाचा विवाह रुक्मिणीच्या सोबत झालेला आहे. आता दुसरा विवाह कसा झाला ती कथा श्रवण करा. एक सत्राजित म्हणायचा असणारा राजा होता आणि त्यानं सूर्य भगवंताची आराधना केली आणि आराधना केल्याच्या नंतर सूर्य भगवंताकडून एक मणी मिळवला. त्या मण्याचं नाव आहे संयमंतक म्हणायचा असणारा मणी. ज्याच्याजवळ तो मणी असेल, 3 गोष्टीच्या बाबतीमध्ये त्याला दुःख कधी सुद्धा मिळायचं नाही. नंबर 1, शरीराचा त्रास त्याला कधी होत नसायचा, लोकांकडून त्रास त्याला कधी व्हायचा नाही. आणि एवढंच नाही, करोनासारखे मोठमोठे रोग जरी आले तर त्याच्यामध्ये त्याला त्रास मात्र न होणारा असा विशेष स्वरूपामध्ये चांगला असणारा मणी सूर्य भगवंतांनी सत्राजित म्हणायच्या राजाला दिलेला होता. आणि त्या राजाच्या बाबतीमध्ये एक वर्णन केलेलं आहे. मण्याचा प्रभाव एक असा होता, दररोज जर त्या मण्याची जर पूजा केली तर दररोजचं 8 भार सोनं तो मणी द्यायचा. किती भार? 8 भार. भार जर कळत नसेल तर दररोजचं वर्णन केलेलं आहे, 8 तोळे सोनं दररोजचा असणारा तो मणी द्यायचा. किती तोळे? 8 तोळे दररोजचं मणी. त्याची पूजा जर केली तर दररोजचं 8 तोळे सोनं द्यायचा. म्हणजे कमीत कमी आता 1.5 लाख रुपयाकडे गेलेलं आहे. आता तर हिशोब लावा, 12 लाख रुपयाचं उत्पन्न दररोजचं त्या मण्याची जर पूजा केली तर मण्याला आंघोळ घालायची, गंध वगैरे हळद असं लावायची, फुल ठेवायचं, लगेच सोनं असणारा तो देऊन टाकायचा. किती तोळे? 8 तोळे. फक्त ते आपल्या नशिबात नाही बरं का. हां, आपल्या नशिबामध्ये असणारा तो मणी नाही. आणि सगळ्यामध्ये जर मण्यामध्ये जर मोठा मणी जर कोणता सांगायचा म्हटलं तर आपण एकच मणी आपल्या कंठामध्ये धारण करायचा. कंठी धरिला कृष्ण मणी.
आपल्या कंठामध्ये मणी कोणता धारण करायचा? कंठी धरिला कृष्णमणी अवगा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम. एक दिवस सत्राजित म्हणायच्या राजानं तो मणी गळ्यामध्ये घातला. मण्याचा एवढा प्रकाश, सत्राजित म्हणायचा राजा द्वारका नगरीला असणारा निघाला. रस्त्यानं जात असताना द्वारका नगरवासियांना असं वाटलं, एवढा मणी गळ्यामध्ये घातलेला आहे, त्या अर्थी हा माणूस कोणीतरी नसणार, कोणीतरी साक्षात सूर्य भगवंतच असणार. श्रीकृष्ण भगवंताला जाऊन सैनिकांनी सांगितलं, देवा तुम्हाला भेटण्याकरता साक्षात सूर्य येत आहे. देवानं सांगितलं, तो सूर्य नाही, सत्राजित म्हणायचा असणारा राजा आहे. त्यावेळेला राजा आल्याच्या नंतर देवानं त्यांचं असणारं स्वागत केलं आणि स्वागत केल्याच्या नंतर बोलण्याकरता सुरुवात केली. राजा, माझी एक विनंती आहे बाबा, तुला जर स्वतःचं कल्याण करायचं असेल तर एवढा मणी राजकोशामध्ये जमा कर. राजकोशामध्ये म्हणजे आता जसे आपल्या लॉकरच्या बाबतीमध्ये जे काही बँक आहेत का नाही, त्या बँकेमध्ये आपण सोनं जसं ठेवतो का नाही, म्हणजे आपल्याला धोका होत नाही, आपल्याला भीती राहत नाही, अशा स्वरूपामध्ये जुन्या काळामध्ये राजकोश असायचा, त्याच्यामध्ये ते सोनं जमा करायचं. सत्राजित म्हणायच्या राजाला समजावून सांगितलं, पण राजाचा गैरसमज असा झाला की देव आपल्या सोन्यावर मात्र जळतो, मण्यावर असणारा जळतो. काही लोकांना जर उपदेश केला ना की बाबांनो हे सोनं कमी घाला, जरी घातलं तरी थोडंसं घालत असताना वस्त्राच्या मधून असावं. कशा करता काही मंडळी सांगतात, हे सोनं जर वरून घातलं का नाही तर चोराला आमंत्रण द्यायचं काम आहे. पुरुष मंडळी सुद्धा आपल्या हातामध्ये अंगठ्या, लॉकेट वगैरे हे सुद्धा कुठून घालायचं माहिती आहे का? शर्टच्या वगैरे बनेलच्या मधून टाकून द्यायचं, म्हणजे धोका नाही, आपल्या करता असावं. महिला मंडळी सुद्धा लक्ष करून ऐका बरं का, बोरमाळ वगैरे असं पदराच्या वरून टाक जाऊ नका. हे सोन्याला आमंत्रण म्हणजे चोराला आमंत्रण द्यायची भूमिका आहे. सोनं दुसऱ्याला दाखवण्याकरता आहे का आपल्याकरता आहे? आपल्याकरता असावं बरं का, लोकाला दाखवण्याकरता नसावं. काही जण काय करतात, लोकाला दाखवण्याकरताच, लोकाला नाही सोनं दाखवायचं, घेतलं आपल्या करताना मग आपला आपण आनंद घ्यायचा, पण सगळं सोनं वरून असणारं टाकायचं. आणि चांगला जर उपदेश केला तर कुणाला आवडत नाही. व दुसऱ्याचं कशाला सांगू. मी माझ्या भाचीला सांगितलं, बाई लग्नाला चाललीस ना तो, तेवढं जरा सोनं जरा व्यवस्थित जप बरं का, आणि माझं तर म्हणणं आहे एवढं घालू नको अंगावर, घरी ठेवून दे. ऐकलं नाही आणि 1-1.5 तोळ्याचं असणारं सोनं मग गायब झालं. पुन्हा म्हणते, मामा तुमची जरा जीभ जरा वेगळीच आहे. म्हणलं बरोबर आहे, असू दे म्हणलं आता. हां, हे कशा करता माहिती आहे का, काही आजीबाई सुद्धा सांगतात, सासू सुद्धा सांगते सुनाला, बाई एवढं सोनं घालून जाऊ नको. सुनानं ऐकायचं बरं का, हां ऐकायचं. हे सोनं आपल्या करता आहे. श्रीकृष्ण भगवंतानं सत्राजित म्हणायच्या राजाला सांगितलं, एवढा मणी तुम्ही राजकोशामध्ये जमा करा. ऐकलं नाही. घटना काय झाली ऐका. सत्राजित म्हणायचा राजा घरी गेला निघून. त्याचा असणारा एक भाऊ, त्याचं नाव प्रसेनजित, त्यानं काय केलं, भावाला न विचारता घोड्यावर विराजमान झाला, गळ्यामध्ये मणी घातला आणि अरण्यामध्ये निघून गेला. शिकार करत असताना एका सिंहानं बघितलं. सिंहानं बघितल्याच्या नंतर घोड्याचाही वध करून टाकला आणि प्रसेनजिताचा वध केला. तेवढा आमोलिक असणारा मणी सिंहानं आपल्या पंजामध्ये घेतला आणि आपल्या गुहेकडे असणारा निघाला. चलत पुढे जात असताना समोर त्याची भेट झाली अस्वलाच्या सोबत. अस्वलाचा कलर हा पांढरा असतो, बरोबर ना? कसा असतो? काळा असतो बरं का. मला एक तिथून आज अधूनमधून घ्यावं लागतं बरं का, असं थोडंसं, म्हणजे माणसं थोडे भानावर आली पाहिजे थोडंसं. अस्वल हे काळं ताकदवर असणार अस्वल. आणि ते अस्वल कोणतं ते ऐका. ते अस्वल म्हणजे साधारण अस्वल नव्हतं. त्रेतायुगामध्ये असणारा जो जांबवान म्हणायचा असणारा अस्वलाचा भाग होता का नाही, तो जांबवान म्हणजे अस्वल. त्या जांबवंताचं आणि त्या सिंहाचं घनघोर युद्ध झालं. त्या घनघोर युद्धामध्ये जांबवंतानं सिंहाला ठार करून टाकलं. तेवढा मणी आपल्या हातामध्ये घेतला आणि आपल्या गुहेमध्ये असणारा निघून गेला. त्यावेळेला त्या जांबवंताला काही पुत्र संतती सांगितलेली आहे, काही मुलं सांगितलेली आहेत आणि एक मुलगी, आणि मुलगी सुद्धा लग्नाच्या असणाऱ्या योग्य आहे, लग्नाच्या वयाच्या बाबतीमध्ये आहे. जांबवंतानं काय केलं, त्या जांबवंताचं सगळ्यात जास्त प्रेम जर कोणावर असेल तर मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम. लक्ष देऊन ऐका बरं का. बापाचं प्रेम जर कोणावर असेल तर मुलापेक्षा मुलीवर जास्त असतं आणि आईचं प्रेम मुलीपेक्षा मुलावर जास्त असतं बरं का. थोडं उलट आहे.
हां. बाप मुलीचं लग्न करत असताना फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो, फक्त ऐका. मुलीच्या बाबतीमध्ये लग्न करून देत असताना 1 एकर 2 एकर विकणार, पण सगळा संसार थाटून देणार बाप. हां, पुन्हा मात्र त्याचा एकच शब्द असतो, इथून पुढल्या कालावधीमध्ये माझ्याच्यानं साडी चोळी घेणं होईल अथवा न होईल, पण एकदा एवढं देतो ना महाराज, तिथल्या घराच्या बाबतीमध्ये झाडू देणार, लाटणं देणार, ताटं देणार, सगळी असणारी भूमिका देणार, एवढा असणारा तो थाटाचा असणारा भाग करतो. आणि मुलाचं जर लग्न जर बापाला जर करायचं असेल तर बाप एका गोष्टीचा विचार करतो. सांगा बरं कोणत्या? बोला. माहित नाही तुम्हाला? मुलाचं लग्न करत असताना बाप फक्त एकाच गोष्टीचा विचार करतो, फक्त हुंडा कोण जास्त देतं. लक्षात आलं का? फक्त हुंडा बघतो. तिकडे 7 लाख म्हणले होते, आणखी कोणी 8 देते का बघू. आणखी बाप दम काढतो बरं का, जिकून जास्त पैसा येईल तिकडं असणार आपल्या मुलाचा विवाह करणार. पण माझी एक विनंती आहे, उगा घराकडे हुंड्यावर भूत घराकडे घेऊन येऊ नका बरं का. जोडा लावूनच आपल्याकडे घेऊन यायचं. कोणी हुंडा कमी देऊ द्या आपल्याला. हां, जोडा सुंदर असणार लागला पाहिजे. त्या जांबवंतानं तेवढा असणारा मणी संयमंतक जांबवंतीच्या हातामध्ये दिला. आता काही दिवसाचा कालावधी निघून गेला. प्रसेनजीत घराकडे येत नाही, घोडा नाही. त्यावेळेला सत्राजित म्हणायच्या राजानं काय केलं, आळ घेण्याकरता सुरुवात केली. माझ्या भावाला जर कोणा मारला असेल तर दुसरं तिसरं कुणीच मारलं नाही, श्रीकृष्णानंच मारलं. कारण त्यानंच मला असं सांगितलं होतं की मणी राजकोशामध्ये जमा करा. मग बोलण्याकरता सुरुवात केली. प्रत्येक ठिकाणी चर्चा की 100% श्रीकृष्णानंच प्रसेनजिताला मारला असावं आणि मणी असणारा तो घेतलेला असावा. देवानं आपल्यावर आलेला आळ तो संपवण्याकरता घालवण्याकरता सैनिक घेतलं आणि अरण्यामध्ये चालण्याकरता सुरुवात केली. प्रसेनजिताचं प्रेतही देवाला दिसलं, सिंह घोडा हा पण दिसला आणि पुढे चालण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर ज्या आसवलाची असणारी पावलं होती त्या पावलाचा मागोवा घेत घेत असणारे देव गुहेमध्ये असणारे निघाले. सैनिकांनी सांगितलं, देवा गुहेमध्ये मात्र तुम्ही जाऊ नका. का? त्याचं कारण एक आहे, आतापर्यंत जेवढे असणारे लोक गुहेमध्ये गेले ना ते मात्र परत मात्र कोणी सुद्धा असणारे आले नाहीत. देवानं सांगितलं, काही दिवसापर्यंत माझी वाट पहा. एक 10-12 दिवस जर मी जर या गुहेतून जर परत नाहीच आलो तर असं समजायचं कृष्णाचा मृत्यू त्या गुहेमध्ये झाला. देवाला एक लीला करायची होती. देव गुहेमध्ये असणारे प्रवेश करते झाले. गुहेमध्ये प्रवेश केल्याबरोबर आसवलाची मुलं, जांबवंती आसवलाची पत्नी, कोणीतरी गुहेमध्ये प्रवेश करत आहे, पावलाचा असणारा आवाज आल्याच्या नंतर त्यांनी भीतीचं असणारं वातावरण निर्माण केलं. आक्रोश करण्याकरता रडण्याकरता सुरुवात केली, भिवू लागली. तेवढ्याच वेळेला जांबवंत असणारा धावला. कृष्णाचं आणि जांबवंताचं 1 दिवसाचं युद्ध झालं नाही, 28 दिवसापर्यंत असणारं युद्ध झालं. जांबवंत हा त्रेतायुगामधला आहे आणि जांबवंताच्या शरीराच्या बाबतीमध्ये हाड असे खिळखिळ करून टाकले. त्यावेळेला मग मात्र सगळे असणारे हाड खिळखिळ केल्याच्या नंतर मग मात्र बोलण्याकरता सुरुवात केली. देवा खरं सांगा तुम्ही कोण आहेत? मला तर असं वाटतं तुम्ही त्रेतायुगामधले असणारे प्रभू श्रीरामचंद्रजीच असणार. देवानं सांगितलं, होय जांबवंता, मी प्रभू श्रीरामचंद्रजीच आहे. फक्त आता द्वापार युगामध्ये मी अवतार घेत असताना मी कृष्णाचा असणारा अवतार घेतलेला आहे. श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलं, जांबवंता बाबा, तेवढा माझ्यावर आलेला आळ आहे तेवढा असणारा मणी मला परत देऊन टाक. मणी असणारा परत देऊन टाकला. श्रीकृष्ण भगवंत जांबवंतावर प्रसन्न झाले बोलण्याकरता सुरुवात केली. जांबवंता, त्रेतायुगामध्ये मी तुला वचन दिलेलं होतं, द्वापार युगामध्ये तुला मी भेट देईल म्हणून. आता मी तुला भेट दिली, पण लक्षात ठेव, आता इथून पुढला कालावधी मला सांगता येणार नाही. तुला जर माझ्याकडून काही वरदान मागून घ्यायचं असेल तर वरदान मागून घे. जांबवंत हा विचार जर करायचा म्हटलं तर प्राण्याच्या बाबतीमध्ये असणारा हा जांबवन आहे. आणि मग मात्र त्या जांबवंतानं काय केलं, काय देवाकडे मागावं, काय देवाकडे मागावं, काय देवाकडे मागावं विचार करू लागला. अशी गोष्ट जांबवंतानं विचार केली की देवाकडे अशी गोष्ट मागून घ्यायची की जेणेकरून देवाची आणि माझी सारखी असणारी भेट व्हावी. त्यावेळेला जांबवंतानं देवाला हात जोडले सांगितलं, देवा एक माझी इच्छा आहे,
माझी एकुलती एक असणारी मुलगी आहे, तिचं नाव आहे जांबवंती, आणि तुम्ही माझ्या कन्येच्या सोबत जांबवंतीच्या सोबत विवाह करा. अस्वलाचा कलर कसा? काळा. आता जांबवंतीचं शरीराच्या बाबतीमध्ये कलर कसा असेल? बोला ना. काळाच हो, काळाच. किती जरी कुरूप नवरदेव असला तर त्याचं म्हणणं असं आहे, पत्नी मिळत असताना आपल्याला सुंदर स्वरूपवान असणारी मिळावी. आणि देवाला जांबवंतानं मागणी घातलेली आहे, देवा माझ्या कन्येचा असणारा स्वीकार करा. विचार करा, एखाद्या भक्तानं जर काही मागणी मागितली ना, तर त्यांची इच्छा पूर्ण करण्याकरता कुठलीही मागणी देव असणारा स्वीकार करतो. देवानं सांगितलं काही हरकत नाही, मी तुमच्या कन्येच्या सोबत विवाह करण्याकरता तयार आहे. त्यावेळेला हे विवाहाचा जो प्रसंग आहे, हा अरण्यामध्ये विवाहाचा प्रसंग आहे. श्रीकृष्ण भगवंताकडले जर वराडी मंडळी कोण असतील तर सगळे देवता मंडळी वराडी आहेत. आता जांबवंताकडले वराडी मंडळी कोण? बोला ना. जांबवंताकडले वराडी मंडळी कोण? अहो सगळे जंगली सिंह, सगळ्याला 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 असणारे असे पत्रिका दिलेल्या, सगळे अस्वल आलेले, आणि एवढं वराडी मंडळी असणार असं जमा झालेलं. त्यावेळेला त्या लग्नाकरता नारद मुनी होते, आणि नारद मुनी असल्याच्या नंतर नारद मुनीनं काय केलं, लग्न लागत असताना त्याच्या अगोदर काही भूमिका सांगितलेली आहे. आता ज्यांचे जुन्या काळामध्ये लग्न झाले त्यांना माहिती आहे, लग्नाच्या अगोदर त्यांना आंघोळ घातली जाते बरं का. लग्नाच्या अगोदर हळद म्हणा, आंघोळ म्हणा. मग ते आंघोळ घालत असताना काही पद्धती सांगितलेल्या आहेत. त्या नवरदेवाच्या तोंडामध्ये एखादा असणारा खोबऱ्याचा तुकडा द्यायचा, नवरीच्या तोंडामध्ये खोबऱ्याचा तुकडा द्यायचा, त्यांना चावायला लावायचं, त्यांना पाणी पिण्याकरता द्यायचं, त्यांनी चावल्याच्या नंतर एकमेकाच्या अंगावर थुकायचं, बरोबर ना? थुकायचं नाही अशी गुळणी मारायची, अशी जुन्या काळामधली भूमिका. लग्न लागण्याकरता अगोदर आंघोळ घालण्याकरता सुरुवात झाल्याबरोबर आंघोळीला नवरदेवालाही आणलं. कुणाला? कृष्णाला. आणि नवरीला सुद्धा तिथं आणलं, जांबवंतीला. आता स्नान घालण्याचा असणारा भाग सुरुवात झाला. जांबवंतीचं सगळं शरीर नारद मुनीनं बघितलं, जांबवंती एकदम काळी म्हणजे काळी. आता नारद मुनीनं गप्प बसावं का नाही? नारद मुनीनं बोलण्याकरता सुरुवात केलं देवाला. कृष्णाच्या कानामध्ये जाऊन बोलू लागले, म्हणू लागले, देवा जोडा म्हणजे जोडा लागला बरं का, म्हणले नंबर 1 जोडा आहे म्हणले. आतापर्यंत एवढ्या लग्नाला गेलो म्हणले, पण अशी नवरी मात्र सुंदर बघितली नाही. हिणून बोलू लागले देवाला बरं का, देवा नवरी म्हणजे नवरी. कृष्ण म्हणतात, अरे नारदा गप्प बस जरा, गप्प बस. लग्न मला करायचं आहे ना, तुला लग्न करायचं नाही ना. अरे मी स्वीकार केलेला आहे जांबवंतीचा, शांत बस थोडस. तरी नारद मुनी बोलण्याकरता सुरुवात करायचं, देवा नवरी म्हणजे नवरी, तुमचा जोडा मात्र खास लागला. आता लग्नाला लोक गेले का नाही, काही वराडी मंडळीला कामच एवढं असतं बरं का. ते नवरदेव नवरी येऊ लागली का नाही, सगळ्याचे लक्ष कोणाकडे असतात माहिती का? त्या नवरदेव नवरीकडे. जोडा जर चांगला लागला तर वराडी मंडळी म्हणतात, हा हुंडा घेतला नसल, छान जोडा लागला. नवरी जर दिसण्याकरता कुरूप असेल, नवरदेव जर सुंदर असेल, तर लगेच लोक बसलेले म्हणतात हुंडा जास्त घेतला असेल हो. लोक खाली बसलेले चर्चा करतात. ऐका, अशा स्वरूपामध्ये काही भूमिका सांगितलेली आहे. त्यावेळेला नारद मुनीच्या बाबतीमध्ये नारद मुनी सारखे देवाची असणारी भगवंताची दिल्लगी करू लागले. त्यावेळेला देवालाही राग आला आणि जांबवंतीला सुद्धा असणारा थोडासा राग आला. त्यावेळेला श्रीकृष्ण भगवंतांनी नारदाचे कान टोचण्याकरता आणि त्यांचं बोलणं बंद करण्याकरता जांबवंतीला बोलण्याकरता सुरुवात केली. जांबवंती, तुझं असणारं जे ओरिजिनल सौंदर्य आहे, खरंच रूप आहे, एकदा नारद मुनीला दाखव बरं. त्यावेळेस जांबवंतीनं देवाला हात जोडले सांगितलं, देवा तुमची जर कृपा असेल आणि तुम्ही जर मला रूप चांगलं दिलं तर मी नारदाला चांगल्या स्वरूपामध्ये रूप दाखवू शकते. लक्ष करून ऐका बरं का. आता आपण इथं कथेला एवढे बसलोत, रूप तुम्ही स्वतःहून आणलेले आहेत का रूप तुम्हाला देवानं दिलेली आहेत? लक्ष करून ऐका बरं का. हे तुम्ही याला किती फेरेल लवली लावा, अजिबात नाही. आता मी सुद्धा लावतो बरं का, पण जेवढी लावील तेवढा चेहरा बिघडतो माझा. तर त्याचं कारण एक आहे, हे देवानं जे सौंदर्य तुम्हाला दिलेलं आहे का नाही, ओरिजिनल सौंदर्य आहे, एकदम ओरिजिनल. याच्यामध्ये बदल मात्र सौंदर्यामध्ये काही होत नाही. महाराज, सुंदर स्वरूपामध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी
त्या जांबवंतीकडे पाहिलं आणि असणारा आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्याबरोबर पहिलं जे रूप होतं ना, त्या रूपाच्या बाबतीमध्ये जांबवंतीचं पहिलं रूप असणार सगळं नष्ट झालं आणि विशेष रूपामध्ये असणारी सौंदर्यवान असणारी झाली. एवढंच नाही, पुढं वर्णन करत असताना जसं रूप कुब्जेच्या बाबतीमध्ये पहिलं नष्ट करून टाकलं, सौंदर्यवान कुब्जेला असणार रूप दिलं, तसं इथं जांबवंतीला सुद्धा श्रीकृष्ण भगवंतानं रूप दिलं. आनंदाच्या स्वरूपामध्ये असणारा विवाह थाटामाटामध्ये असणारा लागला. हॉर्न का वाजतात बघा बरं एकदा. तिथं उठा वाटलं त्यांना, जायचं का कोणीकडे? ज्यावेळेला विवाह सोहळा संपन्न झाला, विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर मग मात्र मणी घेतला, जांबवंतीला सोबत घेतलं आणि श्रीकृष्ण भगवंत द्वारकेला असणारे आले. द्वारकेला आल्याच्या नंतर रुक्मिणी ही पहिल्या क्रमांकाची पत्नी आहे. पंढरपूरला गेल्याच्या नंतर देवाच्या जवळ कोणती पत्नी आहे? देवाच्या जवळ सगळ्यात जवळ कोणती पत्नी आहे? बोल जा की तुम्ही, जरा काहीतरी बोल जा की. रुक्मिणी आहे. रुक्मिणी देवाच्या जवळ. देवाला एवढ्या पत्नी आहेत पण रुक्मिणी जवळ आहे. रुक्मिणी का जवळ आहे त्याचं कारण आहे का? रुक्मिणीचा जो स्वभाव आहे का नाही, सगळ्या पत्नीपेक्षा एक नंबरचा स्वभाव आहे. एक नंबरचा स्वभाव. किती स्वभाव चांगला आहे ते सांगतो. देवानं दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न केल्याच्या नंतर जांबवंतीला द्वारका नगरीला आणलं. द्वारका नगरीला आणल्याच्या नंतर रुक्मिणीला आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? जरा आता तरी मोठ्यानं बोला जरा आता. बरं, तसं समजत नसेल तर आणखी आता परत सांगतो, लक्ष द्या. आता तुमच्या मालकानं जर दुसरा विवाह केला तर तुम्हाला किती आनंद होईल? आता आणखी बी कळालं नाही का? हो का? विनोदानं सांगतो, महिला मंडळी कुठलीही गोष्ट सहन करतील. मी काय सांगतो लक्ष देऊन ऐका. महिला मंडळी कुठलीही गोष्ट सहन करतील. लग्न झाल्याबरोबर किंवा लग्नाच्या अगोदर ज्यांच्यासोबत आपला विवाहाचा प्रसंग आहे, त्या मालकाला जर 18 एकर जमीन असेल आणि आपल्या बापाने जर तिथं दिलेलं असेल आणि त्या मालकानं जर कडीकून जरी विकायला चालू केलं, लक्ष देऊन ऐका, 18 एकर पैकी 18 एकर जरी विकलं तरी बिचारी संसार करील. याच्या पुढे सांगू, मालकानं कुठं नोकरी जर धरली दुसऱ्याच्या शेतामध्ये कुठंतरी, तर ही पत्नी तिथं जाऊन त्यांना भाकरी घालील तरी सहन करील. एखाद्या दिवस अति गरिबी असली तर ऊस तोडीला जाईल. मालक पुढे ऊस तोडतेल आणि पाठीमागं पेंड्या बांधील. तेवढी ऊसाची मुळी उचलून गाडीमध्ये टाकील. डब्बा त्या ऊसाच्या असणाऱ्या बैलगाडीवर खाईल. एवढ्या गोष्टी सहन करील. याच्या पुढे सांगू, टिंब टिंब घेणारा जरी असेल तर त्यांचा संसार करील. मारहाण करीत असेल तरी संसार करील. फक्त एकच गोष्ट सहन करत नाही, तेवढं एक सांगा आता. आता तरी बोला की. हा, हे मला म्हणायचं होतं बरं का. ती बिचारी फक्त एवढं मात्र सहन करणार. अहो, ते लग्न तर जाऊ द्या हो. तुमच्या मालकाकडे मोटरसायकल असावी, एखादी महिला इथून आता सहजूक आपलं लातूर रोडला चलत जाणारे असं वाहन नसावं आणि त्या महिलेला मालकानं वाहन नसल्यामुळं माग बसून न्यावं आणि एखाद्या बाईनं गावात येऊन सांगावं, आणि तुम्हाला काही माहिती का नाही, महाग गाडीवर बसून कोण होतं? झालं त्याला 4 दिवस भाकरच नाही पुन्हा. लक्षात आलं का? म्हणजे एवढी सुद्धा गोष्ट सहन होऊ शकत नाही. अहो, त्या रुक्मिणीचं काय प्रेम आहे देवाच्या बाबतीमध्ये. ऐका, देवानं दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न करून आल्याच्या नंतर रुक्मिणीला कळाल्याच्या नंतर रुक्मिणीनं थोडं सुद्धा राग केलं नाही. सुंदर ताट असं सजवलं, पंचारती घेतली, हळद कुंकू वगैरे सगळं घेतलं आणि घेतल्याच्या नंतर अगोदर श्रीकृष्ण भगवंताला असणारं तिलक केलं, आरती ओवाळली. आरती ओवाळल्याच्या नंतर दर्शन घेतलं आणि जी जांबवंतीच्या सोबत विवाह केलेला आहे तिच्या बाबतीमध्ये सुद्धा तिला सुद्धा आरती ओवाळण्याकरता सुरुवात केली. एवढं प्रेम बघायला भेटेल कुठं? अजिबात नाही. कळलं ना आता? बस. ही साधी गोष्ट नाही. हो का? शक्यतो दुसरी जर पत्नी असेल तर संसारात तुम्हाला आता काय सांगावून काय नाही. इतकं दुःखाचा भाग आहे, इतका दुःखाचा भाग आहे. फक्त इथलं सोडून दुसऱ्या गावचं सांगतो बरं का. हा, नामदेव महाराजांचं प्रमाण ऐका. स्वर धरा, स्वर. दुसरी न करावी बाईल,
भंड फजिती होईल, बोभाट वेसदरा जाईल, बायकाच्या पानवथ्या, ओ बायकाच्या पानवथ्या, ओ दुसरी न करावी बाईल, दुसरी न करावी बाईल, देवाचा दुसरा असणारा जो विवाह झालेला आहे तो विवाह होत असताना जांबवंतीच्या सोबत झाला. आता तिसरा विवाह कसा झाला तो ऐका. ज्यांचा मणी आणला ना सोबत, तो मणी आणल्याच्या नंतर सत्राजित म्हणायच्या राजाच्या हातामध्ये मणी देऊन टाकला. उग्रसेनाच्या जवळ असणार सत्राजित म्हणायच्या राजाला बोलून घेतलं, मणी देऊन टाकला. सत्राजित राजाला भीती वाटू लागली. आपण देवावर आळ घेतला, देवानं तर मणी चोरला नव्हता, आता काय करावं. देव हा शक्तिशाली आहे. देव एखाद्या दिवस काही षडयंत्र करून आपल्याला वध सुद्धा करू शकतो. काय करावं काय करावं. आपल्यावर आपल्या बाबतीमध्ये एखाद्या वेळेस प्रायश्चित्त करण्याकरता एवढा देवावर दोष आपण लावला, काय करावं. त्यावेळेला त्या सत्राजित म्हणायच्या राजाला एक कन्या होती. त्या कन्येचं नाव आहे सत्यभामा. लग्न कसे देवाचे लागलेत ऐका. नंबर 1 पहिलं रुक्मिणीच्या बाबतीमध्ये, नंबर 2 जांबवंती आणि नंबर 3 सत्यभामा. सत्यभामेच्या सोबत लग्न लागण्याचं कारण असं सांगितलेलं आहे. तेवढा मणी देऊन टाकला आणि सत्यभामेच्या बाबतीमध्ये सुद्धा श्रीकृष्ण भगवंताला अर्पण असणारी केली. सत्यभामेचा आणि श्रीकृष्णाचा विवाह झाला. त्यावेळेस मणी हुंड्याच्या स्वरूपामध्ये सत्राजित म्हणायचा राजा देऊ लागला. देवानं सांगितलं मणी मला देऊ नका, या मण्याचं उत्पन्न फक्त मला द्या. कारण मणी जर तुम्ही मला दिला ना तर तुमच्या भावाचा या मण्यामुळे अंत झालेला आहे. मला हा मणी नको, फक्त मण्याचं उत्पन्न द्या. त्यावेळेला मण्याचं असणारा उत्पन्नाची भूमिका ठरली. विवाह असणारा झाला. आणखी एक कथा श्रवण करा या ग्रंथाच्या बाबतीमध्ये. ती कथा नाही पण रामायणामध्ये असणारी ती कथा आहे. सत्यभामेच्या सोबत देवाचं लग्न होण्याला कारण काय आहे एकदम बारकावा सांगतो. जर पंढरपुरामध्ये जर गेलात ना आपण तर तिथं सुद्धा काही भाग सांगितलेला आहे. राही रखुमाबाई दोही दो बाही, मयूर पिच्छे चामरे ढाळीती ठाई ठाई. म्हणजे सत्यभामा असेल, अनेक पत्न्या देवाच्या बाबतीमध्ये असणार आहेत, पण सत्यभामेच्या सोबत लग्न होण्याला एक कारण आहे. त्रेतायुगामध्ये आही रावणानं आणि मही रावणानं प्रभू श्रीरामचंद्रजीला आणि लक्ष्मणजीला काय केलं, पाताळामध्ये असणारं चोरून नेलं. जावोनी पाताळा केली देवीची अवकळा. हनुमंतरायांनी पाताळामध्ये असणारे गेले. पाताळामध्ये गेल्याच्या नंतर तिथं देवीचं असणारं रूप घेतलं. तिथं आही रावणाच्या पत्नीचं नाव आहे चंद्रसेना. ही राक्षसाची पत्नी आहे. पण लक्ष्मणाला आणि प्रभू श्रीरामचंद्रजीला चोरून आणल्याच्या नंतर त्या चंद्रसेनेनं राक्षसाच्या पत्नीनं रामाचं सौंदर्य बघितलं आणि बघितल्याच्या नंतर मनामध्ये विकार निर्माण झाला की जर प्रभू श्रीरामचंद्रजी जर माझे पती असते तर किती संसार आनंदाचा झाला असता. मनामध्ये तिच्या विकार आला आणि विकार आल्याच्या नंतर मग मात्र काय बोलण्याकरता घटना असणारी सुरुवात केली. पुढं आही रावण आणि मही रावणाच्या बाबतीमध्ये युद्धाचा असणारा भाग तो हनुमंतराय आणि भगवंताच्या सोबत असणारा युद्धाचा भाग आहे. मही रावणाचा वध मही रावणाचा वध हनुमंतरायांनी असणारा केला आणि आही रावणाचा ज्यावेळेला वध प्रभू श्रीरामचंद्रजी करू लागले. बाण मारत असताना बाण यायचा, शरीराला लागायचा, शरीराला बाण लागल्याच्या नंतर रक्ताचा थेंब असा खाली पडायचा. एका रक्ताच्या थेंबापासून एक आहीरावण जन्माला यायचा. आहीरावण मरत नव्हता. त्यावेळेला आहीरावणाचं मरण विचारण्याकरता हनुमंतराय चंद्रसेनेकडे गेले. कोणतीही पत्नी आपल्या मालकाचं मरण मात्र सांगत नाही,
पण प्रभू श्रीरामचंद्रजी आपल्याला पतीच्या स्वरूपामध्ये मिळावे म्हणून आपल्या मालकाचं असणारं मरण सांगितलं. पुढं प्रभू श्रीरामचंद्रजींनी आही रावणाचा असणारा वध केला आणि आही रावणाचा वध केल्याच्या नंतर एक असणारा भुंग्याचा असणारा भाग आहे. सगळा कॉट मंचक आही रावणाच्या महलाच्या बाबतीमध्ये जो होता तेवढा मंचक कोरण्याकरता सांगितला. प्रभू श्रीरामचंद्रजी त्या ठिकाणी आले, क्वाटवर बसले. क्वाट असणारा तो मोडून गेला. त्यावेळेला चंद्रसेना म्हणायची असणारी पत्नी आही रावणाची रडू लागली. एक तर माझे पती मरण पावले, नंबर 2ला ज्यांच्या बाबतीमध्ये माझी अपेक्षा होती संसाराची ते देव सुद्धा इथून निघून चालले. त्यावेळेला ही चंद्रसेना हनुमंतरायाला शाप देऊ लागली. माझा संसार जर कोणा उद्ध्वस्त केला असेल तर हनुमंतरायाला शाप देऊ लागली. त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्रजींनी चंद्रसेनेला सांगितलं, चंद्रसेना माझा एक नेम आहे, त्रेतायुगामध्ये एक पत्नी, एक वचनी आणि एक वाणी असा माझा नेम आहे. तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर द्वापार युगामध्ये तू जन्माला ये, त्यावेळेला मात्र तुझ्यासोबत मी विवाह करतो. म्हणून ही चंद्रसेना सत्राजित राजाच्या पोटी सत्यभामा म्हणून असणारी जन्माला आली. देवाचे 3 असणारे विवाह झाले. 4था विवाह झालेला आहे. सूर्याची असणारी कन्या, तिचं नाव आहे कालिंदी, यमुनेच्या पाण्यामध्ये थांबून तपश्चर्या करू लागली. त्यावेळी सुद्धा श्रीकृष्ण भगवंताचा आणि त्या कालिंदीचा असणारा विवाह झाला. असे देवाचे 4 असणारे विवाह झाले. एक राजाधी देवी म्हणायची असणारी श्रीकृष्ण भगवंताची असणारी आत्या होती आणि संतर्दन म्हणायची असणारी भाऊ यांनी आपली असणारी बहीण अर्पण करत असताना मित्रविंदा श्रीकृष्ण भगवंताला असणारी अर्पण करून टाकली. देवाचे 5 विवाह झाले. 6वा असणारा विवाह सांगितलेला आहे तो म्हणजे नग्नजित म्हणायचा असणारा राजा आहे. त्यांच्या पोटी जी मुलगी जन्माला आलेली आहे तिचं नाव आहे सत्या किंवा नागनजिती. आणि त्यांचा एक पण असा ठेवलेला होता, 7 असणारे बलाढ्य असणारे बैल होते. त्यांच्या नाकामध्ये जो कोणी व्यसन घालेल त्याच्या बाबतीमध्ये ती सत्या नग्नजिती असणारी वरमाला असणारी घालणार होती. देवानं काय केले, 7 रूप अलग अलग घेतले आणि त्यांच्या नाकामध्ये असणारी व्यसन घातली. जसं लहान लेकरू गाडा कसं ओढतं तशा स्वरूपामध्ये देव बैलाला ओढू लागले. तिथं देवाचा असणारा 6वा असणारा विवाह झाला. 7वा विवाह सांगितलेला आहे तो लक्ष्मणा आणि 8वा विवाह सांगितलेला आहे तो म्हणजे भद्रा. अशा स्वरूपामध्ये देवाचे मुख्य असणारे 8 असणारे विवाह झालेले आहेत. आता देवाचे 16,100 विवाह कसे झाले ते ऐका. एक भौमासूर म्हणायचा असणारा एक दैत्य आणि त्याचं दुसरं नाव सांगितलेलं आहे नरकासूर. दीपावलीच्या वेळेला जी येणारी जी नरक चतुर्थी आहे का नाही, तो नरकासूर बरं का. त्याच्या बंदिवासामध्ये अनेक प्रकारचे असणारे राजे, वेगवेगळ्या स्वरूपाचे असणारे राजे, बलाढ्य असणारे राजे बंदिवासामध्ये होते. एवढंच नाही, त्या राजाच्या कुमारिका मुली त्यानं बंदिवासामध्ये आणून टाकलेल्या होत्या. त्यांनी प्रार्थना केल्याच्या नंतर देवानं काय केलं, सोबत जात असताना युद्धाच्या बाबतीमध्ये सत्यभामेला सोबत नेलं. सत्यभामेला सोबत नेत असताना थोडंसे कारण सांगितलेलं आहे त्या कथेचं. एक दिवस नारद मुनी स्वर्ग लोकामध्ये गेलेले होते आणि पारिजातकाचं फूल त्यांनी तिथून इंद्राच्या अंगणामधलं असणारं झाड आणि त्या पारिजातकाचं फूल आपलं तोडलं, सुगंध घेत नाकाच्या ठिकाणी असताना असं लावत आले आणि द्वारका नगरीच्या ठिकाणी आले. द्वारका नगरीच्या ठिकाणी आल्याच्या नंतर काय केलं नारद मुनीनं, सुगंध घेत घेत असताना तेवढं फूल देवाला सांगितलं, देवा फार याचा सुगंध चांगला आहे, एवढं फूल तुमच्याजवळ तुम्ही ठेवा. देवानं सुद्धा काय केलं, त्या फुलाचा सुगंध घेण्याकरता सुरुवात केली. आता हे फूल कुणाला द्यावं कुणाला द्यावं म्हणून देवानं एक निर्णय घेतला. आता कुणाला हे फूल द्यावं, त्यावेळेला देवाला पुल्ल कार्य करायचं होतं म्हणून देवानं काय केलं, रुक्मिणीच्या महलामध्ये गेले. एक दासी श्रीकृष्ण भगवंताला हवा घालू लागली. हवा घालत असताना देवानं पारिजातकाचं फूल रुक्मिणीच्या हातामध्ये देण्याकरता सुरुवात केली आणि रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी हे फूल मी तुला देत आहे, कुणाला मात्र सांगू नको. रुक्मिणीने सांगितलं, देवा एवढं फूल माझ्या हातामध्ये तुम्ही देत आहेत ना, मग असं करा ना, एवढं फूल तुम्ही वेणीच्या ठिकाणी असणारी लावा. पण देवानं पुल्ल कार्य करत असताना दाशीला मात्र, तिथंच दाशी होती, दाशीनं सगळं ऐकलं. काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत.
महिला मंडळीच्या पोटामध्ये कुठली गोष्ट राहत नाही. हवा घालत असताना कोण होती तिथं? एक दासी. मग त्या दासीनं गप्प बसाव का नाही? रुक्मिणीच्या महलामधली ती दासी श्रीकृष्णाला हवा घालू लागली आणि डोळ्यानं तिनं बघितलं आणि कानानं ऐकलं. फुल कुणाला आणून दिलं होतं? रुक्मिणीला. फुल आणून दिलं आणि डोळ्यानं तिनं असं बघितलं, श्रीकृष्णानं ते फुल रुक्मिणीच्या केसाच्या ठिकाणी लावलं. तिनं डोळ्यानं बघितलं आणि सेवा संपल्याच्या नंतर त्या महलाच्या बाहेर आली. मग आपल्या घराकडे निघून जावं का नाही? काही बाया पण गावगाव असतात बरं का, भांडणं लावून द्यायच्या. मग आता गपची बसावं का नाही? काही गरज आहे का? आता लगेच सांगण्याकरता निघाली बिचारी. कुठं? सत्यभामीच्या महलामध्ये. आणि बाई, तुला काही माहिती का नाही? तू नुसतंच म्हणते कृष्णाचं प्रेम माझ्यावर आहे, कृष्णाचं प्रेम माझ्यावर आहे, कृष्णाचं प्रेम माझ्यावर आहे. अजिबात चुकीची गोष्ट आहे. तुझ्यावर जर प्रेम असतं तर फूल रुक्मिणीला आणून दिलं नसतं. आता तिनं तरी डोक्यात घ्यायला पाहिजे का नाही? हिनं मागणी मागत असताना असं म्हणायला पाहिजे होती, एकदा लातूरला जाऊन मोठाला टेक हार घेऊन या, गजरा घेऊन या. पण हिंना पण भांडणं वाढवायची सवय असते ना. लगेच श्रीकृष्ण भगवंत आल्याच्या नंतर तिनं रुसण्याकरता सुरुवात केली. देव बोलतात पण अजिबात बोलत नाही. त्यावेळेला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. महिला मंडळीचा रुसवा काढण्याकरता कधी कधी महिना जातो, कधी कधी महिना जातो, कधी कधी 8-8 दिवस जातात. मालक कितीही बोलतो पण बम फुगले असे एक शब्दही बोलणार नाही. भाकर म्हणलं तरी दुर्डी तिकडं अशी फिरायची. हे समजवणार फार अवघड आहे, लय खेळ अवघड आहे. भाकर जरी वाढायची म्हटलं तर लगेच आई म्हणणार, पप्या तुझ्या बापाला म्हणावं जेवायचंय का आता बघ. म्हणजे प्रेमानं नाही बरं का, ही लय खेळ अवघड आहे. मग त्याच्यामध्ये आणखी तुम्हाला पण माहिती आहे, रुसवा काढणं एवढं सोपं नाही. आता आता तरी हे रुसवा काढायची घरं नाहीत. त्रेतायुगामध्ये रुसवा काढायची घरं होते. किती जरी मोठं बांधकाम केलं तरी एक कोप भवन असायचं. ज्याला रुसवा येईल त्यानं त्या घरामध्ये जाऊन बसायचं, मालकानं मागून जायचं आणि सांगल तसं रुसवा काढून परत घेऊन यायचं. आता तुमच्याकडे सगळ्या खोल्या आहेत, किचन रूम आहे, बेडरूम आहे, दुसऱ्या सगळ्या खोल्या आहेत. रुसव्याची खोली आहे का कोणाकडे? ही सुद्धा एक बांधून ठेवा बरं का. तुम्ही म्हणताल ही पदरची कशी काय आणली? पदरची नाही, भावार्थ रामायणामध्ये कैकई कुठं जाऊन रुसून बसली होती? कैकई सुद्धा त्या कोप भवनामध्ये सेपरेट रूम मध्ये जाऊन बसली होती आणि तिथं रुसवा काढण्याकरता दशरथ राजा गेला आणि तिचा रुसवा काढला. कोणते 2 वरदानं मागितले होते? एका वरदानानं माझ्या भरताला राजगादी आणि दुसऱ्या वरदानानं 14 वर्षाचा वनवास प्रभू श्रीरामचंद्रजीला. त्यावेळेला सत्यभामा रुसलेली आहे, बोलत नाही बोलत नाही. देवानं सांगितलं, सत्यभामा का रुसलीस ही मला माहिती आहे, पण तुझ्या मुखातून मला ऐकायचं आहे. सत्यभामेने सांगितलं, नुसतंच म्हणता प्रेम आहे प्रेम आहे प्रेम आहे. तुमचं खरंच जर प्रेम असतं तर तेवढं फुल तुम्ही मला आणून दिलं नसतं का? देवानं हसून सांगितलं, काय त्या फुलाचं भांडण घेऊन बसली आणि काय नाही. तुला फुल पाहिजे होय त्या पारिजातकाचं, तुझ्या दरवाजामध्ये मी झाडच आणून लावतो. आता हसाव कराडा आता. तिला विश्वास वाटला, बरोबर आहे, रुक्मिणीला तर नुसतं फुलच दिले, माझे असणारे श्रीकृष्ण माझ्या दरवाजामध्ये आता झाडच आणून लावणार आहेत. मग आता रुसू नको, मी सांगतो तसं असणार ऐक. त्यावेळेला सत्यभामेला गरुडावर बसून प्राग ज्योतिषपूर नावाचं असणारं नगर सांगितलेलं आहे, नरकासुराची नगरी. आणि त्याच्या बंदिवासामध्ये 16,100 असणाऱ्या कन्या होत्या. एवढंच नाही, 7-6 असणारे तट होते त्या नगरीमध्ये प्रवेश करण्याकरता. कुणाला सुद्धा नगरीच्या आतमध्ये जाता येत नव्हतं. नंबर 1 पहिलं भाग सांगितलेला आहे, मोठमोठे डोंगर. नंबर 2 दुसरा असणारा अग्नीचा असणारा भाग, तिसरा पाण्याचा, चौथा तलवारीचा आणि मोठमोठ्या स्वरूपामध्ये असणारे असे गळफास टाकण्याच्या बाबतीमध्ये असे काही पाश होते, तलवारी होत्या. देवाने एवढे 6 असणारे भाग असणारे नष्ट केले. शंभरासुर नावाच्या दैत्याच्या सोबत युद्ध केलं, त्याचा असणारा सर्वनाश करून टाकला. तिथं राजे लोकाची मुक्तता केली आणि ज्या काही 16,000 कुमारिका होत्या त्या कुमारिकेच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलंय. त्यांची मुक्तता केल्याच्या नंतर देवाना हात जोडून त्यांना सांगितलं, तुमची मी सुटका केलेली आहे, तुमची आता सुटका केलेली आहे, तुम्ही आपापल्या घराकडे असणार निघून जा. त्यावेळेस देवाला बोलत असताना त्या कुमारिकेने सांगितलं, देवा तुम्ही आम्हाला इथून मुक्तता केली हो, पण भावी काळामध्ये आमच्या सोबत लग्न कोण करील? ऐका, लक्ष देऊन विषय ऐका बरं का. महिलेचं जीवन म्हणजे काचाचं भांड असतं. काही गोष्टी माझ्या लक्ष देऊन ऐका बरं का.
महिलेचं जीवन म्हणजे काचाचं भांडं असतं. एखादी जरी चूक झाली तर त्याच्या बाबतीमध्ये पश्चाताप म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत मरेपर्यंत त्याचा त्रास भोगावा लागतो. पण पुरुषाच्या बाबतीमध्ये तेवढा मात्र त्रास नाही. एक माफी मागून गोष्ट बोलतो, लक्ष देऊन ऐका बरं का, फार कामाची आहे. मी पुरुषापेक्षा महिलेला श्रेष्ठ समजतो. तुम्हाला कसं काय? ऐका. एखाद्या वेळेस एखादी महिला विवाह झालेला आहे आणि विवाह झाल्याच्या नंतर पोटामध्ये गर्भ आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. पोटामध्ये गर्भ आहे. गर्भ असल्याच्या नंतर पोटात गर्भ आहे आणि मालकाचा मृत्यू झाला. लक्ष देऊन ऐका. मालकाचा मृत्यू झाला. महिला एवढी श्रेष्ठ आहे, पोटामधलं लेकरू आहे का नाही, त्याला जन्म देते. त्याच मुलावर, लक्ष देऊन ऐका, त्याच मुलाचा लहानाचा मोठा सांभाळ करत असताना दुसरा विवाह करत नाही, तर शेवटपर्यंत त्या लेकराच्या बाबतीमध्ये सांभाळ करत तसंच असणार आयुष्य जगते. महिला एवढी श्रेष्ठ आहे, एवढी श्रेष्ठ आहे. कधीतरी दुसऱ्या महिलेनं विवाहाच्या बाबतीमध्ये असा विचार केला का? अजिबात नाही. पण आणखी एक माफी मागून बोलतो, 2-3 असणारे बाबतीमध्ये मुलं जरी असतील, एवढंच नाही, मुलाचा विवाह जरी झाला असेल, नाताच्या बाबतीमध्ये नातू जरी असे वाढत असतील, तरी काही माणसाची बुद्धी परिवर्तित होते. त्यांचा असा भाग होतो की आता आपण लग्न करावं. तुमच्या डोळ्याचे देखत सुद्धा अशा काही घटना असतील. म्हणजे पुरुषापेक्षा जर श्रेष्ठ कोण असेल तर पुरुषापेक्षा महिला असणारी श्रेष्ठ आहे. ऐका. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान है, जिस नारी से पैदा हुए भीष्म शुक हनुमान. महिला किती श्रेष्ठ आहे. देवाला जरी जन्म घ्यायचा म्हटलं तर देवाला साक्षात जन्माला येता येत नाही. जन्म घेत असताना देवाला अगोदर आईचा शोध घ्यावा लागतो आणि आईच्या ठिकाणीच देवाला अवताराला यावं लागतं. आपलं ग्रामदैवत हनुमंतराय आहे. हनुमंतरायाला सुद्धा जन्माला यायचं होतं. कुणाचा सहारा घेतला हनुमंतरायांनी? कुणाचा? अंजनी मातेचा. म्हणजे अंजनी मातेचं सहकार्य घेतलं आणि हनुमंतराय जन्माला आले. प्रभू श्रीरामचंद्रजीला पृथ्वी तलावर यायचं होतं. कुणाचा सहारा घेतला? कौशल्या मातेचा. कृष्ण भगवंताला पृथ्वी तलावर जन्माला यायचं होतं. कुणाचा सहारा घेतला? देवकीचा म्हणा किंवा यशोदेचा म्हणा. त्याचं एक सांगतो कारण, म्हणजे महिला फार श्रेष्ठ आहे. याच्या पुढे आणखी एक बोलतो. कुठल्या महाराजाची निंदा करावी मला असा काही उद्देश नाही, पण काही महाराजाली जमत नाही. सप्त्यामध्ये एखाद्या महिलेचं कीर्तन असलं की मी कीर्तनला येत नाही. मी तर सांगतो त्याला शिवाच्या सुद्धा मध्ये येऊ देऊ नका. नाही, खरं बोलणारा माणूस आहे मी. अरे तुला काय नेमकं झालंयच, नेमकं काय मला सांगा. अरे बाबा, ती महिला म्हणजे एवढी साधारण नाही. ऐका. महिला म्हणजे फार विशेष स्वरूपामध्ये. महिलेचा अवतार जर सांगायचं म्हटलं तर तुळजापूरची असणारी देवी आहे का नाही, त्या देवीचा असणारा अवतार आहे. अहो, महिलेच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर महिलेच्या शरीरामध्ये अनेक असणारे रूप आहेत, एकच रूप नाही. ऐका. पत्नीच्या स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. मालक जर जेवण्याकरता बसले आणि पत्नीनं जर ताट वाढून समोर आणलं तर ती पत्नी म्हणजे आई आहे. त्यावेळेला पत्नी म्हणजे पत्नीच नाही. मालक जर एखाद्या वेळेस स्नाना करता गेले आणि पत्नी जर तिथं आली आणि पाठ जर चोळू लागली तर आळंदी निवासी माऊलीची असणारी बहीण म्हणजे मुक्ताबाई आहे. संकट जर एखाद्या वेळेस मोठं जर कुठलं संकट आलं, त्या संकटामध्ये कोणी जर सहकार्य करत नसेल तर तेवढी मालकीन मित्रासारखं येऊन संकट असणारं निरसन करते आणि साथ देते. याच्या पुढे सांगू, शेवटच्या क्षणाला सगळे तुमचा साथ सोडून देतील, पण मालकीन मात्र कधी साथ सोडून देत नाही. ऐका. एखाद्या वेळेस मालकाला जर ऍक्सिडेंट झाला किंवा काही घटना जर घडली आणि मालकाला या गोष्टीला आणि याला जर जाता येत नसेल तर त्यावेळेला कुणी जवळ येत नाही. ती मालकीनच तिथं सेवा करते बरं का. ही फार विशेष स्वरूपामध्ये घटना आहे. कुणी जवळ येत नाही. आणि काही लोक त्या पत्नीच्या बाबतीमध्ये, एवढंच नाही, महिलेच्या बाबतीमध्ये निंदा करतात. अहो, महिला म्हणजे फार विशेष स्वरूपामध्ये असणारी श्रेष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी सुंदर स्वरूपामध्ये एक वर्णनाचा असणारा भाग असा सांगितलेला आहे की ज्या वेळेला त्या 16,000 असणाऱ्या 100 असणाऱ्या कुमारिका आहेत, यांचा सुद्धा देवानं असणारा स्वीकार केला. त्यांच्याकरता देवानं घर कसे बांधले ते ऐका. द्वारका असणारी नावाची जी नगरी आहे का नाही, लग्नाच्या अगोदर देवानं त्यांच्याकरता घरं बांधले. किती घरं बांधले ते ऐका. 16,108 घरं बांधले. आणि ते घरं काही असे जास्त दिवसापर्यंत बांधत बसले नाहीत. विश्वकर्म्याला फोन केला आणि सांगितलं,
सगळ्याला सगळे घर सारखेच बांधून ठेवायचे. कशा करता? भांडणं होतील ना उद्याच्याला. गॅस सुद्धा म्हणजे छोट्या छोट्या कारणावर भांडणं होतील, कारण हे सवती आहेत ना सगळे. आता हे जशी लातूरला गेल्याच्या नंतर एखादी कॉलनी असते का नाही, सगळे घर कसे एक सारखेच. तुळशी वृंदावन सारखंच. HP चा गॅस म्हणजे सगळ्याच्या घरामध्ये HP चाच गॅस. भांडे सुद्धा सगळे सारखे, फरशी सुद्धा तेच, कलर सुद्धा तेच, वरची पाण्याची टाकी सुद्धा तेच, थोडा सुद्धा बदल नाही. देवानं 16,100 असणारे 8 घरं बांधले. एवढंच नाही, 16,100 विवाह देवानं एकदाच वेगवेगळे रूप घेतले. आणि रूप घेतल्याच्या नंतर एकदाच असणारे तेवढे असणारे लग्न लागले. सगळ्या जणांनी एकदा हातामध्ये काही फुल असेल, तांदूळ असेल तर एकदा घ्या आपल्या हातामध्ये. हे सगळे लग्न एकदाच आहेत बरं का. घेतले का? थोड्या पाकळ्या करा आणि इकडे फोटो टाकायचे बरं का. काल आपण फक्त एकच लग्न या ठिकाणी लावलेलं आहे. आता उर्वरित जी लग्न आहेत ना, आता ते उर्वरित लग्न आता मी फक्त शुभ मंगल सावधान म्हणणार, त्यावेळेला फक्त अक्षता टाकीत राहायचं बरं का, थोडे थोडे घ्यायचे. आता उर्वरित आपल्याला लग्न या ठिकाणी 16,107 लग्न या ठिकाणी लावायचे आता. हे लग्न आता घेतला का अक्षता? माझ्याकडे इकडे बघा, फोटो काढ. चला, सोड धरा. फोटोवर सगळ्यांनी अक्षता टाका बरं का. पहिले 7 वेळेला असणारे अक्षता टाकायचा का, दुसरे 7 विवाह देवाचे लागलेत आणि त्याच्यानंतर एकदाच असणार पुन्हा अक्षता टाकायचा. ते 16,100 देवाचे लग्न एकदाच लागलेले आहेत. टाका फोटोवर अक्षता. शुभ मंगल. मोठ्यानं म्हणा जरा. दुसरं लग्न लागलं बरं का जामवंतीच्या सोबत. तिसरं लग्न असताना लागत असताना सत्यभामेच्या सोबत आहे. शुभ मंगल सावधान. तिसरं असणार लग्न लागलं. चौथं लग्न शुभ मंगल. पाचवं लग्न शुभ लग्न. सहावं लग्न शुभ मंगल. सातवं लग्न शुभ मंगल सावधान. आता हे शेवटची मंगळाष्टिका आणि एकदा 16,100 असणारे लग्न बरं का. बोला, शुभ मंगल सावधान. टाळ्या वाजवा. आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे एवढे लग्न लवकर लावले बरं का. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, चोरीचे लग्न जरा लवकरच लागतील बरं का. त्याचं कारण एक आहे, मी आळंदीला राहतोय का नाही, तिकडं जेवढे पळून आलेले गिराईक असतात का नाही, तिकडं असतात बरं का आळंदीला. आणि तिकडं मठ कमी झालेत आता, हे मंगल कार्यालय जास्त झाले आहेत. 5 माणसापासून 5,000 माणसापर्यंत तिथं मोठमोठे मंगल कार्यालय आहेत आणि सगळे चोरीचे तिकडं लग्न. बस लग्न म्हणजे 5 मिनिटामध्ये लग्न लागतं बरं का. फक्त त्या लग्नाला 2 जण असतात, एक नवरदेव आणि एक नवरी. मग तिथले सगळे दुसरे माणसं असतात बरं का, आधार कार्ड 2 जण घेऊन. एक माणूस 2-2 आणि 3-3 हजार रुपये दिवसाला कमी होतं. फक्त कशा करता, आम्ही लग्नाला होतो, बस दुसरं काहीच नाही. महाराज, सुंदर स्वरूपामध्ये विवाहाचा असणारा प्रसंग झाला. आणि प्रसंग झाल्याच्या नंतर आणखी एक विनोदानं गोष्ट सांगतो. आपण अक्षता टाकल्याच्या नंतर काही टाळ्या वाजवतो लग्नाला गेल्याच्या नंतर. वाजवा बरं जोरात टाळ्या एकदा. अक्षता टाकला की लोक काय करतात, टाळ्या वाजवितात. एक जण मला प्रश्न विचारला, महाराज लग्न लागल्याच्या नंतर टाळ्या लोक का वाजवितात असं, त्याचं कारण आहे का? त्याचं कारण असं आहे, ज्याचं लग्न झालं का नाही ते खाली अक्षता टाकणारी मंडळी असतात, ते टाळ्या का वाजवतात त्याचं कारण हे आहे, ते खाली बसलेले लग्न लागलेले लोक म्हणतात, आम्ही तर फसलो. लक्षात आलं का? आम्ही तर फसलो, पण हे दोघं सुद्धा फसले म्हणून हे टाळ्या वाजवतात बरं का. महाराज, सुंदर स्वरूपामध्ये विवाहाचा असणारा प्रसंग संपन्न झाला. 16,108 असणारे विवाह या ठिकाणी संपन्न झाले. एक दिवस सुंदर स्वरूपामध्ये रुक्मिणी आणि श्रीकृष्ण भगवंत एकांतामध्ये आहेत महलामध्ये. आणि महलामध्ये असल्याच्या नंतर देवाची थोड्याशा बाबतीमध्ये देव हा नटखट आहे, विनोदी आहे. आणि देवानं रुक्मिणीची दिल्लगी करण्याकरता कामधंदा नसल्याच्या नंतर देवाने रुक्मिणीच्या बाबतीमध्ये थट्टा मस्करी करण्याकरता सुरुवात केली. देवानं बोलण्याकरता सुरुवात केली. रुक्मिणीला देव काय म्हणतात ते ऐका. रुक्मिणी,
मला एक प्रश्न असा पडलेला आहे, तुझं लग्न तर शिशुपालाच्या सोबत ठरलं होतं. ऐका बरं का, की माणसाला नाद असतो असा काही. आता देवानं बोलण्याकरता सुरुवात केली, रुक्मिणी लग्न झाल्यापासून आता आपल्या मुलाचं लग्न झालं प्रद्युम्नाचं. पण माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट ऐक अशी सलते सारखी, मला कळत नाही रुक्मिणी, तुझं लग्न ठरलेलं शिशुपालाच्या सोबत, लग्नाला एकच दिवस शिल्लक, तू मला चिठ्ठी लिहिली, ब्राह्मणाकडून असणारं पाठवून दिलं, पण तू माझी निवड केली. मी एक गवळ्याचा मुलगा, कोणी म्हणती नंदाचा, कोणी म्हणती वसुदेवाचा, ठावची नाही बापाचा. माझ्या बाबतीमध्ये तू मला चिठ्ठी कशी लिहावी आणि माझ्यासोबत तू लग्न कसं करावं? भरपूर दिवसानं माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट आहे. ते रुक्मिणी खरं सांगू, तू माझ्यासोबत जे लग्न केलं का नाही, तुझं फार मोठं नुकसान झालेलं आहे. असं कोण म्हणतात? रुक्मिणीला देव म्हणतात. आणि रुक्मिणी खरं सांगू का, अगं बाई, मी या ठिकाणी जे घर बांधलेलं आहे का नाही, ते समुद्रामध्ये घर बांधलेलं आहे. सगळ्या राज्य लोकाला भिवून मी घर कुठं बांधलंय? समुद्रामध्ये. आणि खरं सांगू, कुठलं मला राजाचं पद नाही, कुठलं काही नाही, काही नाही. लोक माझी निंदा करतात, मी असा आहे, चोर आहे, तसा आहे. खरं सांगू रुक्मिणी, तुझं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणखीही तुझी वेळ गेली नाही. आता पुढलं बोलायची काही गरज आहे का? आता त्या रुक्मिणीला बोलतात बरं का, हे ग्रंथातला भाग आहे. रुक्मिणी, आणखी तुझी वेळ गेली नाही. तुला जर तुझा स्वतःचा संसार जर आणखी थाटायचा असेल, तर तुझ्या योग्यतेचा असणारा तो वर शोध आणि विवाह करून टाक. एवढं बोलल्याच्या नंतर रुक्मिणीला टेन्शन आलं. आणि रुक्मिणीचं प्राणापेक्षा जर प्रेम कुणावर जास्त असेल तर कुणावर? देवावर, कृष्णावर. रुक्मिणीला चक्कर आली आणि रुक्मिणी क्वाटवर बसलेली. चक्कर आल्याच्या नंतर क्वाटवरून रुक्मिणी खाली पडली. त्यावेळेला बेशुद्ध असणारी अवस्था. देवानं दिल्लगी करायला नाही पाहिजे होते. पदर असणार असा साईडला पडलेला, वेणी सुटलेली. आणि देवाच्या गोष्ट मग लक्षामध्ये आली की आपण एवढी मोठी दिल्लगी करता कामा नये. देवानं तिला उचललं, पाणी आणलं, पाणी पिण्याकरता दिलं. तिचे केस असणारे, व्यवस्थित असणारे, वेणी करून असणारे बांधले, पदर तिच्या डोक्यावर घातला. स्वतःच्या असणाऱ्या पितांबराच्या बाबतीमध्ये रुमाला नसणारी अशी हवा घालण्याकरता सुरुवात केली. आणि देवानं हात जोडून सांगितले, आता ही पहिली थट्टा आणि शेवटची थट्टा, इथून पुढं मात्र कधी मी थट्टा करणार नाही. रुक्मिणी सावध हो. मग मात्र रुक्मिणी सावध झाली. रुक्मिणीने सांगितलं, देवा खरं सांगू, तुमचा स्वीकार जर मी का केला असेल तर त्याचं कारण एक आहे, त्रिभुवनाचे मालक असणारे तुम्ही आहात. आणि खरं सांगू, त्रिभुवनाचे मालक आहेत. तुमचं काय बाबतीमध्ये तुमचं वर्णन करावं, सगळ्या जगताचे मालक आहेत, मला सगळं माहिती आहे, ज्ञानाची भूमिका मला आहे, म्हणून मी तुमचा असणारा स्वीकार केलेला आहे. आणि काही गोष्टी लक्षात ठेवा, देवालाच दिल्लगी करायचा छंद आहे अशातला भाग नाही, काही माणसाला सुद्धा दिल्लगी करायचा छंद असतोय. एक विनोदाच्या बाबतीमध्ये सांगतो. दोघ जण पती पत्नी होते. आणि पती पत्नी असल्याच्या नंतर पत्नीनं काय करायचं, दररोजचं मालकाला जेवण वाढण्याकरता जवळ मांडी घालून बसायचं, दुरडी जवळ, भाजी जवळ, शांत स्वरूपामध्ये असं बसायचं. आणि मालकाच्या ताटामध्ये जशी जशी चपाती भाकरी संपत राहील तशी चतकोर 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 अशी टाकीत राहायचं. आणि त्या बिचारीनं असं डोक्यावर पदर घ्यायचा, गोड 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 असं बोलत राहायचं. त्या बिचाऱ्यानं आनंदात पोट भरून असं खाण्याकरता सुरुवात करायचं. मला वाटतं बन सावरगावमध्ये असंच असेल, आहे का नाही? तसं नसतं. मला काम जास्त आहे, तिथं दुरडी आहे, तिथं भाकर आहे, भाजी तिथं आहे, पाणी तिथं आहे, तुम्ही घ्या, मला जरा काम आहे, असंही असेल बरं का. बरोबर आहे ना महाराज? किती प्रेम असावं माहिती आहे. ताट असं स्वच्छ असावं, पदर डोक्यावर घ्यावा आणि हसत हसत बोलावं. अशी चतकोर चतकोर असे टाकीत राहावे, भाजी थोडी थोडी टाकावी, नाही तर एकदाच पातेलं उचलून टाकून बरं का. हां, प्रेमानं असं जेवण वाढावं, माणसाला असं पोट छान स्वरूपामध्ये असणारं भरतं. आणि त्या पती पत्नीच्या बाबतीमध्ये विनोदाचा भाग असा सांगितला, मालक जेवायला बसले आणि पत्नीनं वाढण्याकरता सुरुवात केली की त्या